हॅलो मित्रांनो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी हा लेडीज टेलर बोलते. तर बघा, मी आता आज हा पसारा काढला आहे, बाकी त्याच्यात ठेवलेले. आता म्हणलं हे ठेवून देऊ, म्हणजे इथं दिसतं पण वरती असलं पण बायकांचं लक्ष नसतं. मी म्हटलं आता हे वरती ठेवलेले होते, छोटे छोटे स्ट्रे आणले होते, त्याचं काय उपयोग नाही. हे मोठ्या स्ट्रेमध्ये कसं दिसतं पण नाही, सामान व्यवस्थित पण स्ट्रे राहतोय. म्हटलं आता हे सगळ्या वस्तू याच्यामध्ये ठेवून देऊ. आता हे छोटे छोटे स्ट्रे आहेत, ते आता पुढचे काही आणले वस्तू तर त्याच्यामध्ये ठेवायला कामात येते. आता ठेवलं आपण हे हेअरबँड आहेत, हे पण इथं ठेवून देऊ आपण, म्हणजे हे दिसणार सगळ्यांना हेअरबँड वगैरे. असं छान असं दिसणार, म्हणजे लेडीज बघतील तरी. इथं पण गर्दी झालेली, म्हणजे इथं असं असलं म्हणजे बघणार. आता हे आहेत क्लिपा, ते आपण लागलं म्हणजे ते बघू शकणार. ते व्यवस्थित लावून दिलं म्हणजे बघणार ना. मग ते कसं काय कुठं असल्यामुळे काही बघायला मिळत नाही लेडीजांना. जेव्हा प्रेस करायची असेल तेव्हा हे पुढे सरकून द्यायचं. ह्या ट्रेमध्ये पण ते हेअरबँड वगैरे ठेवलेले होते, हेअरबँड पण आहेत इथं. पण मग ते आता मी त्याच्या साईडला ठेवले. ते ॲक्च्युली पॅकिंग आहे, त्याच्यामुळे त्याचं काही नाही. हे आहेत डोक्याला लावायचे. शाळेच्या मुलींसाठी सफेद पाहिजे असतील तर रबर ते पण आणलेले आहेत, ब्लॅक पण आहेत. क्लिपा वगैरे आहेत, सर्व क्लिपा लागतात लहान पोरांना, आवड असल्यामुळे ते पण आणून ठेवलेले आहेत. तर आता हे झाले स्ट्रे माझे रिकामे. आता कुठलं आणलं तर पुढच्या महिन्यात बघेल, आणलं तर मग त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. टेलरची सगळी कामं मी करते. इथं टिकल्यांचं लावलेलं आहे डायरेक्टली ते, आणि इथं गोल्ड ज्या डब्बी असते त्याच्यात आहेत, तिथं सर्व सामान आहे. थँक्यू.